advertise in market where cash does not make such a difference with 60% of काय गंमत आहे ना. एरवी इंग्रजीच्या अभ्यासाला बसले आणि काही चुकलं तर एक तर नानाजी तरी ओरडायचे, नाही तर अथर्वने. आता निहा येण्याचा तर काही प्रश्न नाही आणि नानाजींना वेळ नाही. आणि अथर्व हॅलो भक्ती मिस, राधिका बोलून राहिली. हा राधिका ताई, अहो अथर्वला टिफिन दिला नव्हता पण त्याला पैसे दिले होते बाहेरून खाण्यासाठी. पैसे म्हणजे तिने टिफिन दिलंच नाही? हो ना राधिका ताई, तुम्हाला माहिती आहे ना शाळेत टिफिन कंपल्सरी आहे म्हणून. हो ना मॅडम, आता मी तरी काय करू. पुन्हा असं नाही होणार. मी स्वतःच येईन अथर्वचा टिफिन घेऊन. सॉरी. अहो सॉरी काय आणि मी अथर्वच्या मावशीसारखीच आहे की नाही. मी दिला त्याला आज डबा आणि त्याने खाल्ला सुद्धा. मुलांचं कसं असतं ना, ते खूप खेळतात आणि मग त्यांना खूप भूक लागते, मग एका वडापावने थोडीच भागणार आहे त्यांचं. नाही ना, तुम्ही आहात म्हणून बरं आहे. नाही पण उद्यापासून असं नाही होणार. हा, मी स्वतः येईन टिफिन घेऊन. तुम्ही काळजी नका करू. आता तर काय तुम्हाला सगळं माहितीच आहे. अथर्व समोर बाबांकडे. नाही बरोबर आहे, डब्याऐवजी पैसे नाही येणार तर मग काय होणार. आणि ती शनाया तरी तिच्या हातचं बनवून कुठे खाते. पण राधिका ताई, तुम्ही काय काळजी करू नका. हा, मी अथर्वसाठी आता रोज डबा आणत जाईन. बर. नाही, तुम्ही आहात म्हणून काळजीच भेटली. हा मॅडम, आणखी एक सांगायचं होतं. हा बोला ना. काय अथर्वला बसवरती घ्यायला मी सध्या येऊ शकत नाही ना. तुम्ही फक्त तो ज्या बस मधनं येतो तिथल्या दादांना सांगून ठेवाल का, तर थोडं त्याच्याकडे लक्ष द्या म्हणून. तुम्ही काही काळजी करू नका, मी सांगेन. हा, थँक्यू. तुम्ही तर खूपच मदत करून राहिल्या. राधिका ताई, आज रेवती शाळेत आलेल्या नेहाला न्यायला, पण अथर्वला न घेताच गेल्या त्या. नाही म्हणजे सॉरी मी असं विचारतेय, पण तुमचं आणि रेवतीचं अजून पॅचअप नाही का झालं. कारण त्यांचा राग आज जाणवला मला. हो ना, नाही गेलाय तिचा राग. पण मॅडम, तिला थोडा तर वेळ द्यायला लागेलच ना. पण मला खात्री आहे ती लवकरच माझ्याशी बोलायला लागेल. आय एम वेटिंग फॉर दॅट डे. डोंट वरी, होईल सगळं नीट. हा, हो. मी ठेवते आता. बाय. ती बोलत नाही ते टेन्शन होतच मला. आता तर अथर्वची काळजी लागून राहिली. शन्या फारच चुकीचं वागून राहिली. तिच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार म्हणा. मीच जाते अथर्वला आणायला. तू काही करायची गरज नाहीये. आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. चल बूट काढायचे बरं. चल. आई, तू काऊन घेऊन आली वयाला? आणि ती दीड शहाणी कुठे आहे? का विसरली? काय माहिती, दरवाजा तर बंदच दिसून राहिला. कुठेतरी फिरायला गेली असेल. ही का बेजबाबदार पोट्टी आहे बाई, भैताड. जाऊ दे, नाही आपल्याला काय करायचंय. आपला अथर्व घरी आला ना बस झालं. हो ना, आपण तिला सोडून देते आणि मग ती डोक्यावर बसते आपल्या. अथर्व इकडे. शाळेत काय खाल्लंस बाळा? आज मी टिचरचा टिफिन खाल्ला, पण
अथर्व, अन्नाला अशी नावं नाही रे ठेवू. काय होतं टिफिन मध्ये? कॉफी. कोबी. म्हणून नाही आवडते का? बरं ठीक आहे, पण मी तुझ्या आवडीची भाजी केली आहे ना, मग ती खात. होता आत्ता वाढते. हा काय बरं, तू त्याला खायला दे आणि तिचं काम अजून सोपं करून टाक. मग गुरुला कसं कळेल ती कशी वागते ते ह्याच्या बरोबर. पण आई, अथर्वला भूक लागली ना, खायला तर द्यायलाच पाहिजे की नाही. थांब आणते तुझ्यासाठी. बस तू आलीच. अथर्व इकडे फोन घेऊन ये, फोन घेऊन ये. बाय, मी त्या बाबांना फोन लावते. हा कळलं का? हा हे घे आणि त्यांना सांग या आंटी आलीच नाही. कळलं का? मी इथंच आहे सोसायटी मध्ये. लागला घे घे घे. हो ऑफकोर्स आपण. हां ओके ओके, आय विल कॉल यू बॅक. येस. हॅलो हॅलो बाबा, मी अथर्व बोलत आहे. अथर्व, अरे कुठेस तू? हा कुठला नंबर लँडलाईनचा? कुठून फोन केलास? त्यांनी मला घ्यायलाच नाही आली. मग तू आता आता कुठेस बाळा? तू ओकेस का? आहेस कुठे तू आता? मी तर खालीच आहे, शोधा तिथं खाली. बर, तू एक काम कर. तू 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 तिथेच थांब. मी तिला पाठवतो. हा लगेच. हा थांब, कुठेही जाऊ नकोस. ओके. शनाया, शनाया फोन उचल यार. गुरु अथर्व सोबत फोटो सेशन करणार आहे आणि वहिनी नसणार आहे सोबत, पण शनाया असेल. शनाया म्हणे अथर्वला सांभाळणार आहे. दॅट्स हायली इम्पॉसिबल सर. तिला ॲलर्जी आहे मुलांची. पण गुरुला जर 8 दिवसात वहिनींकडनं डिवोर्स मिळणार असेल तर शनाया ही नौटंकी नक्कीच करू शकते. आय एम लिटिल कन्फ्युज्ड सर. मला काही टोटल लागत नाहीये. शनाया अथर्व डिवोर्स फोटो सेशन सर नीट सांगाल का प्लीज? जेव्हा मी अथर्वला सांभाळतोय ॲज अ रिस्पॉन्सिबल फादर, कम्प्लीट मॅन ऑफ द इयर या टायटलसाठी आता मी एलिजिबल आहे. आम्ही आठवडाभर अथर्वला जर नीट सांभाळलं तर राधिका डिवोर्स पेपरवर सह्या करणार आहे. व्हॉट? कळलं का? फोटो सेशन करायचं आहे गुरुला. कम्प्लीट मॅन ऑफ द इयरची तयारी चालू आहे आणि घरात वहिनीकडनं डिवोर्स घेण्याची तयारी पण चालू आहे. Oh God. Poor Radhika ma'am. What she must be going through. आधीच गुरु सर दूर गेलेत, आता अथर्व पण जाणार. She must be so worried about him. त्यांना किती काळजी वाटत असेल अथर्वची. ज्यांनी एक गोष्ट नक्की आहे, अथर्वला गुरु आणि शनाया सांभाळू शकत नाही. पण या सगळ्या कंडिशन मध्ये अथर्वच्या मनात काय चालू आहे, त्याला काय वाटत असेल, याचा विचार कोणीच करत नाही.